गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण क्रॅमर्स रूलचे राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 1.3 मधले लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3 मधले तीन सब क्वेश्चन केलेले आहेत. सो नाउ वी विल स्टार्ट क्वेश्चन नंबर 4 विच इज टू बी सॉल्व बाय डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. सो क्वेश्चन नंबर 3 मधला चौथा सब क्वेश्चन आहे 6x - 4y इज इक्वल्स टू -12. इक्वेशन नंबर 1 आपल्याला असंच हवंय. x आणि y लेफ्ट साईडला इज इक्वल्स टूच्या आणि राईट साईडला कॉन्स्टंट. सो इट इज ऑलरेडी देअर. सो देन आपण त्याला नंबर देतो इक्वेशन नंबर 1 and 8x - 3y इज इक्वल्स टू -2. इक्वेशन नंबर 2 आपण तीन डिटर्मिनंट बनवायचे डी, dx आणि dy. ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण हाऊ टू मेक द डिटर्मिनंट्स. सो डी करताना x आणि y चे कोएफिशिएंट घ्या. dx करताना x चे कोएफिशिएंटला कॉन्स्टंट टर्मने रिप्लेस करा आणि dy करताना y च्या कोएफिशिएंटला कॉन्स्टंट टर्मने रिप्लेस करा. सो D is 6, 8 first column, -4 -3 second column. क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्शन 6 into -3 एका ब्रॅकेटमध्ये -4 into 8 सेकंड ब्रॅकेट दोन ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साइन 6 into 3 18 -18 मायनस अँड अगेन 8 into 4 32 दॅट इज -32. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आतमध्ये मायनस बिकम्स प्लस. So -18 + 32 is 14. So determinant G D ची व्हॅल्यू आलेली आहे 14. Now dx only replace this 6 and 8 by -12 and -2. So -12 - 2 y चे कोएफिशिएंट तसेच ठेवा -4 -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन -12 into -3 एका ब्रॅकेटमध्ये -4 into -2 सेकंड ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह 12 into 3 36 मधलं मायनस साइन आणि अगेन -4 into -2 इज 8. सो 36 - 8 दॅट इज 28. सो dx ची व्हॅल्यू आलेली आहे 28. सो दोन डिटर्मिनंट तयार झाले. नाउ dy करत असताना परत d कडे बघा. d मधला x तसेच ठेवा आणि y चे कोएफिशिएंट कॉन्स्टंट टर्मनी चेंज करा. सो 6 and 8 ॲज इट इज and instead of y चे कोएफिशिएंट सेकंड कॉलम इज कॉन्स्टंट -12 -2 again cross multiplication 6 into -2 and -12 into 8 दोन ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साइन 6 into -2 -12 मायनस आणि अगेन इंटू ब्रॅकेट 12 8 96 -96 -12 + 96. दोन भिन्न चिन्ह असतील तर आपण सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन करून आन्सर 84 आलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण. सो +84. सो dy इज +84. बाय युजिंग क्रॅमर्स रूल x इज इक्वल्स टू dx अपॉन d, y इज इक्वल्स टू dy अपॉन d. Substitute the values. dx is 28, d is 14, dy is 84, d is 14. If you reduce it 14 ones 14 twos, so x is equals to 2 and 14 ones and 14 6 14 6 84. 14 6 84. So y ची value 6 is the solution. So this is how this question is solved by determinant method or Cramer's rule. Now we will solve question number 5. Question number 5. Instead of x and y, the variables are m and n. So 4m plus 6n is equals to 54. Second equation 3m
plus 2n is equals to 28. Once again, let us check the equations. 4m plus 6n is equals to 54. 3m plus 2n is equals to 28. कधी पण जर एखादं इक्वेशन रिड्यूस करता येत असेल, त्याला आपण छोटं बनवता येत असेल तर बनवायचं, म्हणजे तेवढेच कॅल्क्युलेशन आपले कमी होतात. सो हिअर 4m 6n अँड 54 ऑल टर्म्स आर डिव्हिजिबल बाय 2. आपण 2 ने डिवाइड करू शकतो. इथं मात्र याला करू शकतो 2 ने, याला करू शकतो पण याला करू शकत नाही. सो इक्वेशन हे जे 2 आहे ते ॲज इट इज, फक्त हे इक्वेशनला 2 ने डिवाइड करून छोटं बनवूया अजून थोडंसं. सो दिस इज डिवाइडिंग बाय 2. सो 4m ला 2 ने डिवाइड केलं तर 2m प्लस 6n ला केलं तर 3n इज इक्वल्स टू 2 ने 54 ला डिवाइड केलं तर 27. and now equation number 1 and equation 2 as it is 3m plus 2n is equals to 28. equation number 2. सी आपण याला रिड्यूस केलेलं आहे, बाकी काही वेगळं केलेलं नाही आहे. 4m ला 6n ला आणि 54 ला 2 ने डिवाइड केलं. 4m चे 2m झाले, 6n चे 3n झाले आणि 54 चे 27. आणि इक्वेशन 2 ॲज इट इज. नाउ फॉर्म द डिटर्मिनंट. d इज इक्वल्स टू 2 3 3 2 इज इक्वल्स टू 2 into 2 minus 3 into 3. So 2 to the 4 minus 9 is minus 5. So determinant d ची व्हॅल्यू आलेली आहे -5. Now dx is, now replace x by constant 27 28 and 3 2 as it is. Cross multiplication like this. First bracket 27 into 2 मध्ये minus 3 into 28. 54 minus 3 8 24 84. Once again let us check. 27 2 is 54, 28 3 येत नसेल तर 3 8 is 24, 2 carry, 3 2 is 6 and 2 8, so 84. Now 54 minus 84 सबट्रॅक्शन. एकाचं साइन प्लस आहे, एकाचं साइन मायनस आहे. मोठ्यामधून छोटं मायनस करा. 84 मधून 54 गेले, 30 राहिले, बट द साइन इज बिगर वनचं साइन. सो दिस इज dx. dx is equals to minus 30. Now dy. dy करताना परत d कडे बघा. 2 आणि 3 तसेच ठेवा. x चे कोएफिशिएंट तसेच, y च्या ऐवजी कॉन्स्टंट 3 आणि 2 च्या ऐवजी 27 28. 27 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 into 28 first bracket minus 27 into 3 second bracket. It is 56 minus 3 7s are 21, that is 81. Now 81 minus 56, 56 and 4 25. इट इज 25. कन्फर्म करा आणि साइन मात्र मायनस. 56 and 25 81 आलं पाहिजे. 6 आणि 5 11, 5 आणि 3 8. सो करेक्ट. सो सबट्रॅक्शन चुकू नका. मायनर सिली मिस्टेक्स आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बिगर वनचं साइन मायनस, सो -25. सो dy इज -25. नाउ वी गॉट ऑल द डिटर्मिनंट. फायनल स्टेप बाय यूजिंग Cramer's rule. X is equals to dx upon d
y is equals to dy upon d. So x is equals to, what is dx? Dx is minus 30 divided by minus 5. Y is equals to minus 25 divided by minus 5. So minus minus ची डिव्हिजन प्लस होते. So 5 1 जा 5 6 जा. So x is equals to 6, positive 6, and y is equals to positive 5 is the solution. So 6, 5 is the solution. One more question by Cramer's rule. फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जाईल. वी विल कंटिन्यू लास्ट क्वेश्चन इन दिस एक्सरसाइज. सब क्वेश्चन नंबर 6. 2x plus 3y is equals to 2. 2x plus 3y is equals to 2. आपल्याला हवं तसं आहे, याला रिड्यूस करू शकत नाही आपण. सो इक्वेशन नंबर 1. and second equation is, it is in the fraction, so we need to convert it into required form. X minus y upon 2, x minus y upon 2 is equals to 1 upon 2. So see, x ला डिनॉमिनेटर 1 आहे, y चा डिनॉमिनेटर 2 आहे आणि 1 चा डिनॉमिनेटर पण 2 आहे. सो मोठा डिनॉमिनेटर छोट्याचा जर मल्टिपल असेल तर फ्रॅक्शन आपल्याला घालवायचं असेल तर प्रत्येक टर्मला मोठ्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करा. सो हे तर मोठं 2 आहे, सो मल्टिप्लाय बाय 2. सो याला जर मल्टिप्लाय केलं तर 2x होईल, याला मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल, मायनस वाय इज इक्वल्स टू, याला 2 मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल, इज इक्वल्स टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. सो दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहूया. 2x plus 3y is equals to 2, equation number 1, and 2x minus y is equals to 1, equation number 2. परत एकदा चेक करा इक्वेशन्स बरोबर आहेत का. 2x plus 3y is equals to 2, x minus y upon 2 is equals to 1 upon 2. इथं मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर हे होणार 2x, हे 2 कॅन्सल होणार, मायनस y, हे 2 कॅन्सल होणार, इज इक्वल्स टू 1. आपल्याला हवे तसे मिळाले ॲज पर आवर रिक्वायरमेंट. x आणि y ऑन द लेफ्ट साइड अँड कॉन्स्टंट ऑन द राईट साइड. देन वी विल फॉर्म द डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट d, x चे कोइफिशियंट 2 2 अँड y चे 3 minus 1. इथं काही नाही म्हणजे 1 असतं, y च्या मागं काय आहे 1, सो इट इज minus 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into minus 1 ब्रॅकेट कंप्लीट minus 3 into 2. Solve the determinant. minus 2 minus 6 will be minus 8. So this is d. Now dx, हे 2 आणि 2 काढून टाका आणि 2 आणि 1 लिहा. सो 2 आणि 1 3 आणि minus 1 ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into minus 1 ब्रॅकेट कंप्लीट मध्ये मायनस 3 into 1. So 2 into minus 1 is minus 2 and 3 into 1 is minus 3 will be minus 5. So dx is equals to minus
5. Now dy is equals to, again look at d, 2 2 तसेच, पण y च्या ऐवजी कॉन्स्टंट 2 आणि 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 2 into 2, 2 into 1 is 2, minus 4, it is minus 2, so dy is minus 2. Now last step, using Cramer's rule, x is equals to dx upon d, y is equals to dy upon d. So x is equals to, what did dx here? Dx is minus 5 and d is minus 8. Y is equals to, dy is minus 2 and d is minus 8. So it will be 5 upon 8 only. निगेटिव्हचा डिव्हिजन पॉझिटिव्ह असते आणि 5 आणि 8 रिड्यूस करू शकत नाहीये. सो 5 upon 8 and y is equals to, it can be reduced, 2 1 जा 2 4 जा, so it is 1 upon 4. So 5 upon 8 and 1 upon 4 is the solution. We will check the answer for confirmation. So it is 5 upon 8 and 1 upon 4, correct. So this is how we have finished all the 6 sub questions from question 3 by determinant method or Cramer's rule. हा सगळ्यात सोपा प्रकार आहे सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आणि ऑलमोस्ट एव्हरी क्वेश्चन पेपर मध्ये 3 मार्क्ससाठी क्रॅमर्स रूल वरती एक क्वेश्चन असतो. मे बी टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल or sometimes such questions will be asked for activity questions. So ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉक्स भरायचे असतात, फिल इन द ब्लँक्स. सो त्याच्यासाठी सुद्धा हा क्वेश्चन, परंतु प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन दिसेल. सो दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड 4 methods how to solve the simultaneous equation. First, graphical method, or before that we have solved some questions by elimination method and substitution method. Then next method is graphical method. Third and fourth method is by using Cramer's rule. Now in the next video, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असा काही एक्सरसाइज आहे की तो खूप इम्पॉर्टंट पण आहे आणि थोडा क्रिटिकल आहे की ज्याच्यामध्ये इक्वेशन्स लिनियर नाही आहेत. द इक्वेशन्स आर नॉट लिनियर, but we can make them linear, we can reduce them to linear equations and solve them. How to solve such equations, that we will call it as the equations reducible to linear equations in 2 variables. दिलेले इक्वेशन्स थोडे क्रिटिकल दिसतात, आपण त्याला दुसरे व्हेरिएबल घेऊन we will make them linear equations. So it can be, equations can be reduced to linear equations in 2 variables, and then by using substitution or elimination method we will solve them. How to solve such equations we will see in the next video. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 सुरू करूया. तो थोडासा क्रिटिकल आहे, बट वी विल ट्राय टू सॉल्व इट व्हेरी इझिली और बाय व्हेरी इझी मेथड्स. सो कंटिन्यू करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.4. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. थँक्यू.